प्रेक्षकांनो, आता विसर्जनाच्या दिवशी काहीतरी मोठा हंगामा होणार आहे बरं का. कारण अर्जुनने एक जबरदस्त प्लॅन रचला. तो असा आहे की त्याने सगळ्या फॅमिलीला एकत्र आणलंय आणि एक छानसा खेळ खेळलाय त्यांनी. त्यामध्ये ती बाटली अशी गोल गोल फिरवायची, ज्याच्याकडे तोंड आलं त्याने त्याच्या बाजूच्या माणसाची मिमिक्री करून दाखवायची. तो जसा करेल तसं करायचं. तर आता चैतन्याच्या बाजूला बसली आहे प्रिया. चैतन्याने जसं केलं अगदी तिने तसं केलंय. आणि चैतन्याने ते करताना त्या प्रियाच्या पायावरची तुळशीपत्र बघितलंय. अर्जुन त्याला बाजूला नेऊन विचारतो, तू पाहिलं का, तिच्या पायावर खूण होती का? चैतन्य म्हणतो, मी 1001% खात्रीने सांगतो तुला, तिच्या पायावर कसलीच जन्मखूण नाहीये. तर बघितलं ना प्रेक्षकांनो, आता अर्जुन चैतन्याला म्हणतोय, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर ही खरी तन्वी नाहीच आहे. फक्त आता हे सगळ्यांसमोर आणायचंय आपल्याला. काहीतरी करावं लागेल चैतन्य, मग आपल्याला हे सगळ्यांसमोर आणता येईल. तर प्रेक्षकांनो, कसं झालं काय झालं ते सुरुवातीपासून बघा. काहीही म्हणा प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये नेहमीच काहीतरी ट्विस्ट आणि टर्न येतच असतात. तर आजही काहीसं असंच झालंय. तर आज आपण म्हणजे त्यांनी जरा मागपासनं दाखवलंय की ती प्रिया प्रतिमात्याला जरा इमोशनल अत्याचार करत असते. ए आई, अगं मी तुझी मुलगी आहे ना, ते माझे बाबा आहे. अगं आई, तुझ्या पोटी मी जन्म घेतला ग आई, अगं बघ ना माझ्याकडे. उगाच त्या प्रतिमात्याला बावळं करत असते. या पूर्णाजीचा जीव थोडा थोडा होत असतो. पण आता शेवटी ती डॉक्टर बोलतेच, अगं ए तन्वी थांब जरा. अरे रविराज, हे बघ तिच्या भावना कळताय मला, तुझ्या मुलीच्या भावना, पण तू प्लीज थांबव जरा तिला. अरे हे प्रतिमा वहिनीसाठी खूप डेंजरस आहे. पण ही प्रिया कोणाच्या बापाला ऐकते का? ते रविराज म्हणतात, बरं बरं थांब थांब, मी सांगतो तिला. श्रद्धा आता ते म्हणतात, ए तन्वी इकडे ये जरा. ही म्हणते, नाही नाही बाबा, ती माझी आई आहे आणि तिला मी आठवायलाच हवी. ती लहान लेकराला आपण म्हणतो ना की ये बेटा इकडे, त्रास देऊ नको आईला, पण लेकरू म्हणतं नाही 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 मी देणार. तसं काहीतरी चालू आहे हिचा तमाशा. आता त्या प्रतिमात्या शेवटी तिथून निघून जात असतात, तरीही तिला काही सोडेना बाई त्या प्रतिमाला. आता खरं तर हे इतकं वागणं हिचं डाऊटफुल आहे ना, तरी कोणाला शंका येत नाही. म्हणजे एकटा अर्जुन हुशार आहे यांच्या घरामध्ये. त्या प्रतिमात्या पडतात बेशुद्ध, सगळ्यांना येतं टेन्शन. शेवटी तो अश्विन म्हणतो की पाणी आणा, पाणी मारा तोंडावर. बरं आयतं वैतक पाण्याचा ग्लास हिच्या हातात आल्यावरती मग हिने त्या प्रतिमात्याला पाणी दिलंय. प्रतिमा त्या पाणी पितात. मग अश्विन म्हणतो, आता मला असं वाटतं की आत्याला आराम करू द्या, आत्याला जास्ती स्ट्रेस येतोय. मग आता ही कल्पनाताई विचारतात, काय ग प्रतिमा, बरं वाटतंय ना तुला? मग प्रतिमात्या म्हणतात, हो मला बरं वाटतंय. आणि मग प्रतिमात्याला ते घेऊन जातो अर्जुन खोलीमध्ये आराम करायला. आज न ठरलं तर मग या मालिकेचा भाग त्यांनी 23 सप्टेंबरचा जरा मागून दाखवला. एक जस्ट काही सीन त्यांनी मागून दाखवलाय, त्यांना थोडा सिक्वेन्स लागावा म्हणून. प्रिया विचार करत असते, या बाईची मेमरी काही परत आलेली नाहीये, म्हणजे हिचा मेंदू अजूनही कोल्ड स्टोरेजमध्ये, फक्त वाचा परत आली आहे. त्याने काय होणार आहे? तर रविराज आता श्रद्धा डॉक्टरला म्हणतात की श्रद्धा, अगं तुझ्यामुळे माझ्या प्रतिमाची वाचा परत आली आहे, खरंच खूप खूप थँक्स. मग त्या श्रद्धा डॉक्टर म्हणतात, अरे माझे आभार नको मानू, तुला आभारच मानायचे असतील ना तर सायलीचे आभार मान. तिने रिस्क घेतली म्हणून हे जमलं. प्रिया रागाने बघायला लागते आता या सायलीकडे. मग सायली म्हणते, अहो माझं काही नाहीये यात, तुम्ही केलेले योग्य उपचार आणि बाप्पाची कृपा यामुळे हे सगळं घडलंय. तो बाप्पा घरात आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं घडलं. तर आता हे प्रतापराव म्हणतात, डॉक्टर पण आमच्या प्रतिमाची स्मृती येईल ना लवकर परत? मग त्या डॉक्टर म्हणतात की अहो प्रतिमा वहिनींनी आजच इतकं मोठं पाऊल पुढे टाकलंय, आता तर त्यांचा प्रवास सुरू झालाय. पण आता प्रियाला पहा केवढी क्युरियोसिटी, म्हणजे हिला किती उत्सुकता आहे बघा. लगेच ही म्हणते, डॉक्टर पण माझ्या आईने या सायलीकडे बघून का बरं तन्वी म्हणून हाक मारली असेल? म्हणजे तिला सगळ्यांच्या समोर एक्सपोज व्हायचंय का? या प्रश्नाला काही अर्थ आहे का? असो, पण आता त्या डॉक्टर म्हणतात, काय आहे ना, कारण तिला अपघाताचा तो क्षण आठवला असणार आणि आपल्या सगळ्यांचा हेतू तोच तर होता, प्रतिमा वहिनींना सगळं आठवणं. तिची स्मृती परत नसेल आली, पण त्या स्मृतीला चालना जरूर मिळाली आहे. सायलीला बघून तिच्या मनामध्ये कुठली तरी जुनी भावना जागृत झाली आहे. खरं तर हीच खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता या सगळ्यांना कळे ना पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे नेमकं काय. मग ते डॉक्टर म्हणतात की काय आहे ना, प्रतिमा वहिनींची स्मृती परत येण्याची शक्यता आता फार जास्ती वाढली आहे. आता मात्र आलंय प्रियाला टेन्शन.
आणि मग या डॉक्टर जेव्हा असं सांगतात तेव्हा पूर्णाजी आणि घरातले सगळेच जण खूप खुश होतात की चला काहीतरी पॉझिटिव्ह घडतंय. जी काही त्यांनी हे ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन केलं त्यामुळे प्रतिमात्याची स्मृती परत येऊ शकते असं सांगितल्यानंतर लगेच पूर्णाजी गणपतीला नमस्कार करतात आणि म्हणतात, गणपती बाप्पा तू आलास आणि आमच्या घरामध्ये सुख आणि आनंद घेऊन आलास रे. सगळ्या सुभेदारांनी गणपती बाप्पाला नमस्कार केलाय. सायली म्हणते, बाप्पा या घरावरती तुझी कृपा अशीच राहू दे. आणि आता गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांनो आता पुढे बघत राहा, म्हणजे यांनी कशी हुलकावणी दिली आहे पुन्हा एकदा आपल्याला. तर आता ही सायली कपड्यांच्या घड्या घालत असते. अर्जुन रूममध्ये जातो आणि ॲक्च्युली तो तिच्यावर खूप चिडलेला असतो. आता सायली त्याच्या जवळ येते बोलायला, तेव्हा तो पुस्तक हातात घेतो. सायली म्हणते, सर माझ्या पोटातनं आनंद मावतच नाहीये. सतत प्रतिमात्यांनी मला म्हणजे माझ्याकडे बघून हाक मारलेली आठवतीये. सायली खूप आनंदात असते. सायली पुढे म्हणते, सर सर इकडे बघा ना, बोला ना माझ्याशी काहीतरी. आता अर्जुन तिच्याशी बोलतच नाही आणि पुन्हा पुढे जातो, म्हणजे बाजूला निघून जातो. ही सायली पुन्हा त्याच्या मागे मागे जाते. आता सायली म्हणते, सर प्रतिमा त्या होतील ना पूर्वीसारख्या. सर तुम्ही ऐकताय ना मी काय बोलते ते. तर आता अर्जुन म्हणतो, मी वाचतोय ना. मग आता सायली चिडते आणि त्याच्या हातातनं फाईल घेते आणि म्हणते, काय तुम्ही, मी एवढी आनंदाची बातमी तुम्हाला सांगते आणि तुमचं काय चाललेलं आहे, असं का वाचत बसलात, काही बिनसलंय का तुमचं. अर्जुन आता चिडतो आणि म्हणतो, तो ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन किती डेंजरस होता हे कळतं का तुम्हाला सायली. तुम्हाला ते सगळं माहीत होतं पण तुम्ही किती मोठी रिस्क घेतली हे कळतंय का तुम्हाला. किती मोठा निष्काळजीपणा केलाय तुम्ही. तुम्हाला ते सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही रिस्क घेतली. तुम्हाला कळतंय का तुम्ही किती केअरलेसपणा केलाय या सगळ्यामध्ये. सायली म्हणते, अरे पण माझं ऐकून तरी घ्या, मी काय बोलते ते. आता अर्जुन पुन्हा बाजूला चालला जातो. ही पुन्हा त्याच्या मागे मागे जाते. आता अर्जुन म्हणतो, माझ्याशी बोलू नका, तुम्ही आत्ता हॉस्पिटलमधनं आलात, कळतं ना तुम्हाला तुमच्यामध्ये किती अशक्तपणा आहे, अजून किती विकनेसपणा आहे. आता सायली म्हणत असते, अहो पण माझं ऐका तरी, तुमच्यामध्ये एवढा विकनेसपणा असून सुद्धा तुम्ही हे सगळं का केलं. नाही म्हणजे तुम्हाला मला एका शब्दाने पण सांगता नाही आलं ना. नाही म्हणजे मला कळतंय की सिनियर होता तुमच्यासोबत, एवढी मोठी स्टेप घ्यायची काय गरज होती. सिनियर होता तुमच्यासोबत पण मला का नाही सांगितलं तुम्ही, मी आलो असतो ना स्वतःहून तुमच्यासोबत. आता अर्जुन इतका बोलत असतो नॉनस्टॉप, तो सायलीचं ऐकून घ्यायलाच तयार नसतो. शेवटी सायली म्हणते, शुक थांबा थांबा जरा, मला बोलू द्या. मला बोलू देणार आहे की नाही तुम्ही, का तुम्ही स्वतः सारखी बडबड बडबड करत राहणार आहे. हे बघा मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही माझा फोन कट करून टाकला आणि त्यानंतर तर तुम्ही फोन स्विच ऑफ करून टाकला. मला वाटलं तुम्ही कामात आहात. अर्जुन म्हणतो, काय फोन कट पण केला मी तुमचा आणि स्विच ऑफ पण केला फोन, हे कधीच झालं. नाही नाही असं होणं शक्य नाहीये. तरी सुद्धा तुम्ही सारखा सारखा फोन करायला पाहिजे. नाही नाही तरी पण तुमचं चुकलंच आहे, तुम्ही मला सारखा सारखा फोन करायला हवा होता. सायली म्हणते, फोन बंद असताना सुद्धा तुम्हाला सारखा फोन करायचा होता का मी. मग आता अर्जुन म्हणतो, हो मग काय, मग मी आलो असतो ना पटकन धावत पळत, तुम्हाला काही झालं असतं तर मग. आता अर्जुन पुन्हा असा फ्लोमध्ये बोलतो आणि पुन्हा फ्लोमध्ये शब्द मागे घेतो. तो म्हणतो की तुम्हाला काही झालं असतं तर. मग सायली म्हणते, मग काय केलं असतं तुम्ही, काय झालं असतं. अर्जुन म्हणतो, मग मी मधुभाऊंना काय उत्तर दिलं असतं मी. मग आता ही सायली म्हणते की बरं, खरंच सॉरी हां, मी आता यानंतर तुमचा फोन बंद असला तरी सुद्धा परत तुमच्या मोबाईलवरती फोन करेल. आता तरी ठीक आहे ना. सायली बिचारी कान पकडून माफी मागते. मग अर्जुन म्हणतो, हो ॲक्च्युली मी पण सॉरी. काय झालं ना, मला ना तुमचा खूप राग आला होता पण त्यासोबत मला तुमचं कौतुक पण वाटत होतं सायली. तुम्ही रिस्क घेतल्यामुळेच प्रतिमात्याची वाचा परत आली आहे. मग आता ही सायली म्हणते, माझ्यामुळे नाही हं सर, आपल्या घरामध्ये जो बाप्पा आहे ना त्याने केलंय हे सगळं. आणि खरं तर मी त्या रिक्रिएशनमध्ये नसणारच होते. ती प्रिया आहे ना, ती अचानक ऐन वेळेवर कॉलेजमध्ये अडकली होती, त्यामुळे मला तिकडे जावं लागलं. तर आता अर्जुन म्हणतो, काय ती प्रिया कॉलेजमध्ये अडकली होती. नाही ती माझ्यासोबत होती तिथे ऑफिसमध्ये, मी आणि ती केबिनमध्येच होतो माझ्या ऑफिसच्या. अर्जुन आता या फ्लोमध्ये जरा बोलून गेलाय खरं, पण आता ती सायली त्याच्याकडे बघून चिडते ना. प्रिया त्याच्यासोबत होती म्हटल्यावर मग अरे बापरे, सायली त्याच्याकडे रागाने बघायला लागते. मग अर्जुनच्या ते लक्षात येतं आपण हे काय बोललो. मग आता तो लगेच कान पकडतो आणि म्हणतो, सॉरी मला तुम्हाला सांगायचं होतं हे सगळं. हे बघा मी तुम्हाला सांगणारच होतो, मला काही लपवायचं नव्हतं तुमच्यापासून काही, म्हणजे मी खरं सांगणार होतो. सिनियरचा फोन आला तेव्हा तन्वी माझ्या ऑफिसमध्ये होती हो, मी सांगणार होतो खरंच तुम्हाला.
अर्जुनला धाक किती आहे बाबा सायलीचा. आता सायली म्हणते कान सोडून द्या आता, ठीक आहे. मग अर्जुन म्हणतो अहो खरंच सॉरी हो, मला खरंच सांगायचं होतं तुम्हाला. मग सायली म्हणते हो ठीक आहे ना, मला कळलं ना, आता सोडा बरं तो कान. अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच. मग आता सायली म्हणते कमाल आहे बाबा या प्रियाच्या खोटारडेपणाची. तिने तिच्या या खोटारडेपणामुळे किती मोठी संधी गमावली आहे. आज खरं तर ती त्या गाडीमध्ये असायला हवी होती. आज ती असती ना तिथे तर तिच्या आईचा आवाज ऐकणारी ती पहिली व्यक्ती असती. आता सायली हे सगळं खूप इमोशनली सांगत असते. अर्जुन म्हणतो पण बरं झालं ना ती माझ्या ऑफिसमध्ये होती. तुम्हाला सांगू का, माझ्या हातातनं खूप मोठा पुरावा लागणार होता आणि तुमचा फोन आला. तुम्ही खूप रडत होतात सायली. मी नेमकं तो पुरावा बघणार आणि तुमचा फोन आला, त्यामुळे तो चान्सच निघून गेला माझ्या हातातून. तुम्हाला एक सांगू का, तिच्या तळपायावर ना आता ही सायलीची तंद्री लागते बरं का. आता अर्जुन असं बोलत असतो तेव्हा. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, कमाल आहे ना यांची. तोंडापर्यंत घास नेता आणि असा काढून टाकता. आता ती सायली तंद्रीमध्ये हरवते तेव्हा अर्जुन तिच्या समोर जाऊन चुटकी वाजवतो आणि म्हणतो मिसेस सायली काय झालं, कुठे हरवलात तुम्ही. आता सायली हरवलेली असते ती म्हणजे बघा तिने काय सांगितलंय, काही नाही सर, प्रतिमात्याची वाचा परत आली ना तेव्हा सगळ्यात पहिला शब्द त्यांनी उच्चारला तो म्हणजे तन्वी. बघा ना सर, म्हणजे त्यांच्या मुलीशी असलेलं त्यांचं नातं तळाशी कुठेतरी खोल रुजलेलं आहे. त्यांच्या मेंदूच्या तळाशी कुठेतरी खोल रुजलंय. म्हणतात ना सर, आईची नाळ मुलीशी जोडलेली असते, तसंच काहीतरी असेल ना हे सगळं. आता अर्जुनला कळतंय सायलीच्या भावना काय आहेत, पण आता अर्जुन मनात विचार करतो काही मुलीचं नातं हे कोणालाच एक्सप्लेन नाही करतायत. जी घरात सगळ्यांनाच तन्वी वाटतीये ती खरंच प्रतिमात्याची आणि सिनियरची मुलगी असेल काय. आता अर्जुनची शंका दिवसेंदिवस जरा जास्तीत दाट चालली आहे. आता प्रेक्षकांना अजून त्यांनी कॉफीचा सिक्वेन्स दाखवलाच नाहीये, पण टी शर्ट मात्र आहे अर्जुनच्या अंगामध्ये तोच. तर माझ्या अंदाजे कदाचित उद्या दाखवतील तो कॉफीचा सिक्वेन्स, कारण तो सीन त्यांनी भलता गाजवला ना, तर दाखवावं तर लागेलच त्यांना. असो, तर आता अर्जुनची अशी शंका आहे. आता ही प्रतिमात्या झोपलेली असते खाली, तेव्हा प्रिया दबक्या पावल्याने आतमध्ये येते आणि प्रतिमात्याच्या बाजूला जो टेबल आहे ना त्या ड्रॉवर तो उघडते आणि त्या ड्रॉवरमध्ये प्रतिमात्याच्या मेडिसिन असतात. त्या मेडिसिन काढते आणि त्या मेडिसिन बदलवून टाकते. त्या जागी दुसरी बाटली ठेवते औषधाची आणि बोलते कशी, मोठ्याने बोलते बरं का. म्हणजे माझ्यासारखी बाई असती तर खुडकून जागी झाली असती. पण प्रतिमात्या गाढ झोपलेल्या आहेत असं त्यांनी दाखवलंय. आता ती तो बाटली काढते आणि म्हणते आता तू डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या नाही खायच्या, मी दिलेल्या गोळ्या खायच्या. आता सध्या तरी विटॅमिनच्याच गोळ्या आहेत, म्हणजे त्यामुळे तुझी मेमरी काही परत येणार नाही, अशीच खितपत राहशील तू. काय ना, आता अशीच राहा हं आई, आता तुझी मेमरी परत आणूच नकोस. आणि ती गोळी पुन्हा ठेवून देते त्या ड्रॉवरमध्ये आणि जाता जाता म्हणते गुड नाईट आई. पण प्रतिमा त्या जाग्या आहेत किंवा काही हे त्यांनी दाखवलेलं नाही आहे. पण आय गेस प्रेक्षकांनो या प्रतिमात्यानं काहीतरी नाटक करतात, म्हणजे असा अंदाज तरी आहे माझा. बघूयात पुढे काय काय घडतंय. पण आता तो जबरदस्त सीन दाखवलाय त्यांनी. साक्षी म्हणते काय, प्रतिमाची वाचा परत आली आहे. प्रिया म्हणते सांगते काय मी, ती घडाघडा बोलायला लागली आहे. आता हे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागतात. आता मैपत म्हणतो अजून काय काय आठवतं तिला. मग प्रिया म्हणते नाही नाही नाही, आठवत काही नाही तिला, तिची फक्त वाचा परत आलेली आहे, तिची मेमरी तशीच आहे. नागराज चिडतो आणि म्हणतो अगो तू तर म्हणाली ना की तिनं तन्वी म्हणून हाक मारली आहे तुला. आता प्रिया म्हणते मला काय माहिती, मला हाक मारली का त्या सायलीला हाक मारली. एकतर मला भयंकर टेन्शन आलंय, तिने त्या सायलीला ओळखलं असेल का, नाही म्हणजे सायलीला ओळखूनच तिने हाक मारली असेल का. मग आता नागराज चिडतो तिच्यावर आणि म्हणतो ए बाई असं असेल तसं असेल, हे टेन्शन घेऊन काही होणार आहे का, काहीतरी हालचाल करावं लागणार आहे आता. ए बाबा मैपत, अरे आपण केलेला प्लॅन आहे ना अगदी बरोबर होता यार, परफेक्ट होता. माझ्या वहिनीला ना मारूनच टाकायला पाहिजे होतं. या सगळ्यांपेक्षा जास्ती टेन्शन आलेलं आहे ना प्रेक्षकांनो ते म्हणजे या अण्णाला. आता पुढे बघा ही साक्षी सगळ्यांना गप्प करत असते, कारण काही झालं तरी या साक्षीला खून खराबा नकोय. मला ना एक पण शंका आहे प्रेक्षकांनो, ही जी साक्षी आहे ना ही ऐन वेळेवर पलटू शकते, म्हणजे कदाचित ती चैतन्याला काही पुरावे देऊ शकते असं मला वाटतंय. आता ही साक्षी म्हणत असते अरे 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 थांबा जरा, एवढ्या पुढच्या लेवलला जाऊ नका. अहो आता तरी तिची फक्त वाचा परत आली आहे, तिला कुठे भूतकाळ आठवलाय. आपल्याला असं काही करायचं नाही आहे, तिला मारून वगैरे नका टाकू. नाही म्हणजे तिला बाकीचं काही आठवतच नाहीये ना, मग काय फरक पडणार आहे, ती असली काय नसली काय. आता ही प्रिया आगीत तेल ओतते.
प्रिया म्हणते, अरे गॅरंटी काय आहे, तिची वाचा परत आली आहे ना, आपल्याला वाटत होतं ना की तिची वाचा परत येणार नाही, आणि तशीच जर तिची मेमरी परत आली तर, तिला जर सगळं आठवायला लागलं तर काय गॅरंटी आहे येणार नाही तिची मेमरी परत. आता ही साक्षी म्हणते, बरं बाई बरं, अगं पण आपलं जर नुकसानच नाहीये तर आपण टेन्शन कशाला घ्यायचं, आली तिची मेमरी परत तर त्याने आपल्याला काय त्रास होणार आहे. इतके वर्ष झालेत आणि आता तिला कुठे आठवणार आहे की तो ऍक्सिडेंट आपण केलाय आणि तिने कुठे कोणाला बघितलंय. आता अण्णा म्हणतो, ते माहिती नाही पण ती जेव्हा जमिनीवर खुरडत होती ना तेव्हा तिनं मला बघितलं होतं, त्यामुळे तिला माझा चेहरा तर नक्कीच आठवणार. मग नागराज घाबरतो आणि म्हणतो, आता तिला काय आठवणार काय नाही आठवणार हे आपल्याला काय समजणार आहे, आपल्याला कसं काय कळणार आता काय आठवतंय तिला. मैपत म्हणतो, अरे पण तिला माहिती आहे ना मी तिचा चेहरा जाळला होता म्हणून. आता नागराज म्हणतो, हो ऍक्सिडेंट नंतर आपण त्या स्पॉटवर गेलो होतो, हे वहिनीने बघितलेलं असेल तर आणि तिने ओळखलं तर. नाही 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 नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आता, नाहीतर आपण जाऊ रे जेलमध्ये. प्रिया म्हणते, तिला आत्ताच असं वाटायला लागलंय की मी तिची मुलगी नाहीये आणि चुकून माकून तिची मेमरी परत आली तर, आणि तिला हे समजलं तर मी तिची मुलगी नाहीये, सायलीच तिची मुलगी आहे म्हणून. अरे बापरे, आता आपण ही रिस्क नको घ्यायला. आता ही प्रिया म्हणते, हे ना ते सगळे सुभेदार आहे ना एक नंबरचे चिवट आहेत, ते तिची मेमरी परत आणल्याशिवाय गपचूप बसणारच नाहीयेत. आता बघा हे सगळेचे सगळे तिच्या तोंडाकडे बघायला लागतात. मग ही प्रिया म्हणते, अरे माझ्या तोंडाकडे काय बघताय तुम्ही, माझ्याकडे काय काय सोनं लागलंय का, काहीतरी करा तुम्ही. साक्षी म्हणते, ते आम्हीच करायचं का, अगं तुला पाठवलं होतं ना तिथे हे सगळं होऊ नये म्हणून, तू काय करतेस, त्या अर्जुनच्या मागे मागे वेड्यासारखी फिरत असतेस तू. आता लगेच ही प्रिया त्या साक्षीला खुन्नस द्यायला लागते आणि म्हणते, ए साक्षी हे पर्सनल नाही व्हायचा. आता मात्र मैपत असा चिडतो आणि म्हणतो, बरोबर बोलतीये ती, तो किल्लेदार त्याच्या बायकोला घेऊन जेव्हा तो अपघाताचं ते काय करायला गेला तेव्हा तू काय करत होती, काय करत होती तू, त्यांच्या पुढं पुढं फुलं टाकत होती का तू, बोल बोल काय करत होतीस, कुठं होतीस. आता माझा आवाज चढत नाही प्रेक्षकांना, सर्दी झाली आहे बहुतेक मला. नागराज म्हणतोय, अरे तुला काही विचारतोय मैपत, दे उत्तर. आता प्रिया चुपचाप बसते आधी आणि मग डोळे मिटून सांगते, मी अर्जुन बरोबर त्याच्या ऑफिसमध्ये होते. आता मात्र नागराज खूप चिडतो आणि मैपत सुद्धा. आता नागराजने इकडे तिकडे न बघता डायरेक्ट तिचा गळा दाबलाय आणि म्हणतो, अक्कल आहे का रे या पोरीला. आणि आता ती प्रिया टेन्शन म्हणजे ती प्रिया अशी तडफड तडफड करत असते ना, मग ती साक्षी घाबरते आणि म्हणते, अरे अरे काय करताय तुम्ही, जीव घेणार आहात का तिचा, सोडा तिला. मग मैपत म्हणतो, ही त्याच लायकीची आहे. आता हा मैपत पण लागली त्याचा हात पुढे करतो बरं का प्रेक्षकांनो. आता तो तिचं कोणत्या पद्धतीने गळा दाबणार होतं हे त्याचं त्यालाच माहिती, कारण त्या नागराजने अख्खं दोन्हीच्या दोन्ही हाताने तिला पकडलेलं असतं. शेवटी ही साक्षी तिचा पूर्ण जोर लावते आणि मैपत आणि त्या नागराज दोघांनाही अशी लोटून देते बाजूला आणि म्हणते, सोडा. आणि आता साक्षी सुद्धा हात साफ करून घेते प्रियावर, प्रियाचा जोरात दंड दाबते ती आणि म्हणते, तुझ्या चुकीमुळे त्या प्रतिमाची वाचा परत आली आहे, तुझ्या चुकीमुळे तिची स्मृती परत आली तर, तुझ्या चुकीमुळे आम्ही सगळे जेलमध्ये जाऊ. प्रिया अक्कल आहे का तुला, शिरतय का, तुझ्या डोक्यात काही शिरतय का. आता जोरात तिच्या डोक्याला असं मारते ती आणि सगळेजण नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. आता बघा आज आपल्या सिरियल मधला शेवटचा हा सीन आहे, पण नेमकं काय तमाशा दाखवलाय त्यांनी ते बघा पुढे, म्हणजे हे खरंच दाखवणं गरजेचं होतं का. आता त्या प्रतिमात्याची वाचा परत आली आहे ना, पण आता बघा झालंय काय पुढच्या सीन मध्ये. प्रतिमात्या विसर्जनाचा दिवस आहे आणि प्रतिमात्या विसर्जनाचा प्रसाद बनवत असतात आणि त्या एकट्याच आहेत बरं का किचनमध्ये. आता सायली येते तिकडनं आणि खूप कौतुकाने बघत असते प्रतिमात्याकडे आणि सायली प्रतिमात्याच्या जवळ येते आणि म्हणते, अरे वा प्रतिमात्या, तुम्ही विसर्जनाचा प्रसाद बनवायला घेतला सुद्धा, शिरा बनवतायत बरं का ते. मग आता ही सायली म्हणते, प्रतिमात्या मी तुम्हाला मदत करू का. मग प्रतिमात्या तिला म्हणतात की हलव हे कढईतलं, आणि मग या दोघीही मायलेकी मिळून तो प्रसाद असं छान तयार करताय. मग प्रतिमात्या तिला सांगतात की तू हे हलव शिरा, आणि त्या दुसऱ्या कामाला लागतात. मग आता या दोघींचं काम सुरूच असतं. तेव्हा पूर्णाजी, रविराज हे सगळेजण एक एक करून तिथे आलेत आणि सगळेच जण जमा झालेत. पण बाई प्रतिमात्या आणि सायली दोघी जणी किचनमध्ये म्हटल्यावर अरे वा वा, सगळ्यांना काय कौतुक. त्यातनं पूर्णाजीला जरा विशेषच कौतुक. पूर्णाजी या दोघींना बघून म्हणतात, अरे वा
एक हात प्रतिमाचा आणि एक हात सायलीचा लागलेला आहे बाबा प्रसादाला. म्हणजे आपला बाप्पा अगदी खुश होऊन परतीच्या प्रवासाला निघणार. सुभेदार फॅमिली सगळी खुश आहे. मग आता अर्जुन म्हणतो की अरे वा, पण या दोघींच्या म्हणजे आपल्या बाप्पाच्या निमित्ताने या दोघींच्या हातचा प्रसाद आपल्याला खायला मिळणार आहे. आपण तर प्रसादावर मस्त ताव मारणार आहे बाबा. आता सगळे खुश असतात आणि प्रतिमात्या सुद्धा स्माइल करून रिस्पॉन्स करत असतात. आता ही प्रिया टपकली बरं का तिथे. आणि आता ना प्रेक्षकांनो, मी काल तुम्हाला एक छानसा रिव्ह्यू दिला होता, त्यामध्ये मी सांगितलं ना अगदी तसंच घडतंय. आता प्रिया जास्तीच अग्रेसिव्ह होत चालली आहे दिवसेंदिवस. आणि आता ती लगेच प्रतिमात्याला म्हणते काय चाललंय इथे, आणि ह्या सगळ्यांवरच ओरडते जोरात, जसं काही हे सगळे वेडे आहेत आणि तीच एकटी दीडशाणी आहे. आता येते लगली तारा 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 तिथे समोर आणि म्हणते काय गये सायली, माझ्या आईला तू परत कामाला लावलंस ना. आता ती सायली आणि प्रतिमात्या दोघी एकमेकींकडे बघतच राहतात. मग सायली म्हणते अगं नाही ग, अगं प्रिया मी आले ना तेव्हा त्यांनी प्रसाद करायला घेतला होता. मग प्रतिमात्या खाणाखुणा करतात की नाही नाही, तिने मला नाही सांगितलं प्रसाद बनवायला, माझं मीच करत होते. आता यांना समजे ना ही अशी खाणाखुणा का करतीये. आता प्रतापराव म्हणतात अगं ए ही बोलायला लागली होती ना गं कल्पना, अशी का खाणाखुणा करते ही. आता कल्पनाताई म्हणतात थांबा थांबा, मी 2 मिनिटं तिला एक प्रश्न विचारून बघते. मग आता कल्पनाताई म्हणतात अगं प्रतिमा, तू प्रसादामध्ये काय काय घातलंयस ग. आता बघा प्रेक्षकांनो, त्या प्रतिमात्या सांगायला जातात की काय घातलंय म्हणून, पण त्यांना बोलताच येत नाहीये. म्हणजे आता प्रतिमात्याची वाचा गेली, पण म्हणजे एका एपिसोड पुरती राहिली आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये गेली, त्यातल्या त्यात शनिवार रविवार राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता त्यांना बोलताच येईना, त्या बोलायचा प्रयत्न करत असतात. पण काय ना प्रेक्षकांनो, म्हणजे सायकोलॉजिकल असं होऊ शकतं. म्हणजे त्या क्षणापुरती वाचा परत येऊ शकते आणि जाऊ पण शकते, पण त्याला वाद प्रतिवाद पुष्कळ आहे. आता मालिका म्हटल्यावर आपण हे एन्जॉय करूया, मी एवढंच तुम्हाला सांगेल. तर आता प्रतिमात्या खूप प्रयत्न करतात बोलायचा, सगळेजण खूप ऑब्झर्व करत असतात त्यांना. आता बोलेल मग बोलेल, पण त्यांना काही बोलताच येईना. मग त्या एकदम अशा घाबरून घुबरून जातात. मग या पूर्णाजी म्हणतात काय ग प्रतिमा, काय झालं, बोल ना काहीतरी. प्रतिमात्या बोलायचा प्रयत्न करतात पण त्यांना बोलताच येईना. आता सगळेच घाबरून जातात ना, सायली सुद्धा. आता सायली म्हणते काय झालं प्रतिमात्या, तुम्हाला काही त्रास होतोय का. आता प्रतिमात्या तिला असं खाणाखुणा करून सांगतात की मला बोलता नाही येते ग सायली, काय होते कळत नाहीये मला. आता घाबरले ना सगळे. रविराज म्हणतात प्रतिमा तुला काही त्रास नाही होते ना. सायली पण विचारते काही त्रास होतोय का तुला, म्हणजे त्रास होतोय का प्रतिमात्या तुम्हाला. मग आता या प्रतिमात्या एकदम पॅनिक होऊन जातात, त्यांना कळत नसतं की आपला आवाज का फुटे ना. मग आता ते रविराज म्हणतात प्रतिमा अगं अगं हे बघ, टेन्शन नको घेऊ, काहीतरी बोलायचा प्रयत्न कर ना, एखादा शब्द बोल. अगं काल तू तन्वी म्हणून हाक मारली होतीस ना प्रतिमा, बोल बोल काहीतरी प्रयत्न कर. आता अस्मिता पण म्हणते अगं हो ना, तू एखाद दुसरा शब्द बोलली असशील ना नंतर प्रतिमात्या, अगं जमेल ना तुला आज, बघ ना काहीतरी प्रयत्न कर. पण आता प्रतिमात्याला काही बोलताच येईना, त्या खूप जोर लावून बोलायचा प्रयत्न करताय पण त्यांना काहीच शब्द फुटत नाहीये. आता हे सगळं बघून प्रियाच्या मनामध्ये लड्डू फुटा. प्रिया खूप खुश होते, अरे वा हिची वाचा पण गेली, म्हणजे आता मेमरी पण येणार नाही, वाचा पण येणार नाही, डबल धमाका प्रियासाठी. पण प्रिया तिच्या जाळ्यात अडकत चाललेली आहे असं त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो. आता खूप सगळेजण टेन्शनमध्येच आहेत, सगळ्यांचे हावभाव असे खूप गंभीर आहेत, हेच त्यांनी शेवटपर्यंत या सीनमध्ये दाखवलं. प्रतिमात्या बोलतच नाहीयेत, पूर्णाजी तर आता रडायला लागल्यात. तर प्रेक्षकांनो या सीनवर त्यांनी हा एपिसोड पूर्ण केलाय आणि पुढे होणार आहे धमाका. हा अर्जुन जो आहे ना तो प्रियाचा हात धुवून मागे लागलेला आहे. अर्जुनने ठरवलंय की प्रियाच्या तळपायावरची खूण बघायची आणि त्याचा सोक्षमोक्ष लावायचाच. आता त्याने काय केलंय, एक बाटली घेतली आणि ते ट्रूथ आणि डेअर म्हणतात ना तसं काहीतरी खेळ त्यांनी खेळायला सुरुवात केली आहे सगळ्या फॅमिलीसोबत. आणि आता त्या प्रियावर येतं ते डेअर, तेव्हा तिला सांगण्यात येतं की तुझ्या बाजूचा माणूस जसं जसं करेल तसं तू कॉपी करायची. आणि तिच्या बाजूला अर्जुनने चैतन्याला बसवलेलं असतं आणि मग ते चैतन्याला तो विचारतो, म्हणजे असे तो चैतन्य आहे ना तो काहीतरी योगासनाचा प्रकार करतो, त्यामध्ये तळपाय दिसतात ना.
प्रिया मग पायावर पाय ठेवते तिचा, तेव्हा उजवा पाय तिचा दिसतो उघडा चैतन्याला आणि चैतन्याला कळतं की तिच्या पायावर कशाचीच खूण नाहीये. कदाचित प्रिया ते खोटं मार्क तुळशीपत्र काढायचं विसरलेली असावी. मग अर्जुन त्याला बाजूला नेऊन विचारतो, काय रे चैतन्य, बघितलं का, तुला तुळशीपत्राची खूण वगैरे दिसली का? चैतन्य म्हणतो, अरे नाही रे, मी तुला सांगतो अगदी 100% काय 1001% खात्रीने सांगतो तिच्या पायावर काही नाहीये. अरे पण मग आता हे सगळ्यांच्या समोर कसं आणायचं आपण अर्जुन म्हणतो, खात्री आहे ना तुला? म्हणजे आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, असं मोठं काहीतरी करावं लागेल जेणेकरून ही तन्वी नाहीये हे एक्सपोज होईल. प्रेक्षकांनो, मी म्हटलं ना, हे विसर्जनाच्या वेळेला नक्की काहीतरी धमाका करतील. त्याचा प्रोमो आउट होईलच उद्या परवा. बघूयात पुढे काय काय घडतंय ते. आजचा एपिसोड छान वाटला की नाही, तर मग एखादा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, एक छान आनंदाची बातमी तुम्हाला शेअर करायची आहे मला. मी ना आमच्या संभाजीनगरला काल एक छान प्रोग्राम झाला इथे आमच्या जवळच. तर तिथे ना म्हणजे मी जे रात्री मालिकेचा रिव्ह्यू देते ना, बयो नाव आहे बघा, तर ती बयो तिथे आली होती, विजया, आणि त्यांनी मला ओळखलं. पण काय झालं ना, त्यांची फ्लाईट होती, घाई गडबडीमध्ये ते लवकर निघाले, त्यामुळे मला त्यांच्याशी जास्ती बोलता आलं नाही. आणि फोटो त्यांच्या असिस्टंटनी घेतला पण तो सुद्धा व्यवस्थित आला नाही. जाऊ द्या, महत्वाचं म्हणजे माझी आणि त्यांची नुसती भेट झाली, मी त्यांना प्रत्यक्ष बघितलं. आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे त्या विजयाने मला ओळखलं. मी त्यांना सांगितलं ना की मी मालिकेचा रिव्ह्यू करते, तेव्हा त्यांनी म्हणजे विजयानी विक्रम सरांना पण सांगितलं, सर ह्या त्याच आहेत आपल्या मालिकेचा रिव्ह्यू सांगतात ना, तेव्हा सरांनीही मला ओळखलं. एवढं भारी वाटलं मला, काय सांगू तुम्हाला. आपल्याला कलाकार ओळखतात हीच फार मोठी गोष्ट आहे प्रेक्षकांनो. म्हणजे मला एवढी भारी फिलिंग आली, तुम्हाला काय सांगू. मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून सांगतेय. तर आजचा आपला ठरलं तर मगचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. आणि रात्री मी माझ्या रिव्ह्यू मध्ये त्याचा एक छोटासा व्हिडिओ शेअर करणार आहे, तो नक्की बघा. धन्यवाद.